कुकिंग टिप्स. एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी या किचन टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील. 1. एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा. 3. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. 4. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला. 5. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा. 6. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजवण्यासाठी वेळ कमी लागतो. 7. भाजीसाठी लागणारे वाटण आठवडाभरासाठी अथवा 2-3 दिवसासाठी तयार करून ठेवा. 8. लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो. 9. शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचं कूट टाकणे सोपे जाते. 10. खोबरे खवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. 11. पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुशखुशीत होतात. पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा. 12. गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत. 13. गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्याचा टेक्स्चर छान येईल. 14. दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या. 14. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा, ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल. 15. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. 16. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही. 17. काजू व इतर ड्रायफ्रूट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाका. धन्यवाद.